महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे 2025-26 पुढच्या वर्षासाठी काय काय करणार आहोत आपण ते आपल्याला बघायचं आहे बघा. जसं आपण याच्या आधी भारताचा अर्थसंकल्प बघितलेला आहे. तुमच्यापैकी जर कोणी बघितलेलं नसेल तर ते लेक्चर यूट्यूबला पण अवेलेबल आहे. सो तुम्ही भारताचा अर्थसंकल्प आणि भारताची आर्थिक पाहणी असे 2 लेक्चर्स जे आहेत, याच्यानंतर जे आहे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचा पण एक रेफरन्स येतो. सो तो पण आपण बघू. सो महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे 2025-26 साठीचा, याची जी ब्रीद आहे बघा, ते ब्रीद वाक्य काय आहे की विकसित भारत विकसित महाराष्ट्र. जसा विकसित भारत आहे तसा विकसित महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी या ज्या गोष्टी आहेत तर त्या होणार आहेत बघा. सो शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. शाश्वत म्हणजे काय? सस्टेनेबल. ओके, म्हणजे येत्या काळामध्ये जे आहे की आज जे रिसोर्सेस आपल्याकडे आहेत ते रिसोर्सेस येत्या काळामध्ये पण आपल्याकडं असले पाहिजेत, त्याचा वापर आपण करू शकलो पाहिजे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण शिकतो बघा. सो विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र याच्यानुसार गोष्टी करण्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे. आणि याच्यामध्ये मग काय फोकस जो असतो बघा, रुटीन आहे. उद्योगधंदे जे आहेत, त्याच्यानंतर पायाभूत सुविधा आहेत, इंडस्ट्री असेल, पायाभूत सुविधा, कृषी आणि संलग्न क्षेत्र असतील, सामाजिक आणि इतर क्षेत्रांच्या विकासासाठी जे आहे महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या याच्यात बघितल्या जातात. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये आपल्या इकॉनॉमीचा प्रत्येक आस्पेक्ट जो आहे त्याच्यावर काम केलं जातं. आता इथं जे आहे 100 दिवसांसाठीचा जो आहे एक 7 कलमी आराखडा जो आहे तो आखलेला आहे बघा. 100 डेजसाठी जे आहे जे काही वेगवेगळे मंत्रालयीन विभाग आहेत त्या मंत्रालयीन विभागांसाठी जे आहे 100 दिवसांचा एक आराखडा आहे आणि तिच्यामध्ये 7 कलमी कार्यक्रम राबवला जाईल. हे 7 कलमी कार्यक्रमामध्ये काय काय गोष्टी आहेत? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकेतस्थळांचा विकास, वेबसाईट्स डेव्हलप करणं प्रॉपरली. गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत वेगवेगळ्या मंत्रालयानुसार त्याचे जे आहेत वेबसाईट डिझाईन करा. वेबसाईट डिझाईन केल्यानंतर त्यांच्या योजना, त्या विभागाची माहिती, त्याच्यानंतर तिथून तुम्हाला जर काही काम करून घ्यायचं आहे, कुणाला संपर्क करायचा, काय करायचं, सगळ्या गोष्टी तिथून तुम्हाला मिळतील. सुलभ जीवनमान जे आहे, आपलं लाईफ जे आहे ते अजून चांगलं कसं करू शकतो आपण, त्याच्यासाठी जे आहे प्रयत्न करणं. त्याच्यानंतर स्वच्छता, क्लीनलीनेस हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. स्वच्छता जी आहे ती महत्त्वाची आहे बघा. ज्यावेळेस आपण जे आहे कुठेही वर्क कल्चरचा भाग आपण इथिक्समध्ये बघतो, गव्हर्नन्समध्ये जे आहे. सो वर्क कल्चरमध्ये जर स्वच्छता नसेल, तुम्ही जिथं काम करताय तो जर भाग जो आहे तो क्लीन नसेल तर तुम्हाला जे आहे त्रासदायक ठरू शकतं ते. सो क्लीनलीनेस तिथं पाहिजे. जनतेच्या तक्रारींचं निवारण जे आहे, आता ऑब्वियसली जनता आहे म्हटल्यानंतर जनतेच्या तक्रारी असणार आहे की तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेत नाही. सो मुळात जे आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी मग गोष्टीवर केल्या जातील बघा. कार्यालयामधल्या सोयी सुविधा जे आहे, जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आपल्याला जे आहे प्रॉपरली सोयी सुविधा तिथं पाहिजेत. वेगवेगळ्या गोष्टी, प्यायला पाणी पाहिजे बघा. मग तिथं जर भेटायला लोक 4 तास तिथं बसायचं असलं प्यायलाच पाणी नाही, मग जावा मग घरी. ओके. त्याच्यानंतर जे आहे गुंतवणुकीचा प्रसार करणं जे आहे, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देणं, वेगवेगळे जे कार्यालय आहेत तिच्याला भेटी द्या, इन्व्हेस्टमेंटसाठीच्या गोष्टी ज्या आहेत त्या डील करा. असे याच्यामध्ये 7 कलमी कार्यक्रम जे आहेत तर ते राबवले जाणार आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे की जी इंडस्ट्री आहे बघा, उद्योगांचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर इंडस्ट्रीयल याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण आणायचं आहे 2025चं, ते जाहीर होईल बघा. इंडस्ट्रीयल पॉलिसी महाराष्ट्रासाठीची 2025 करता. इंडस्ट्रीयल पॉलिसी येणार आहे तर ऑब्वियसली रोजगार येणार आहे त्याच्यामध्ये, आणि ते रोजगार जे आहेत तर त्याच्याकरता 5 वर्षांच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाखची रोजगार निर्मिती याच्यामध्ये अपेक्षित आहे बघा. सो महाराष्ट्राचं जी पॉलिसी आहे तिच्यामध्ये. त्याच्यानंतर जे आहे केंद्र शासनाची जी नवीन कामगार संहिता आहे बघा, त्याच्यानुसार नवीन कामगार नियम जे आहे ते महाराष्ट्रात लागू केले जातील. म्हणजे केंद्र सरकारने जे आहे लेबर कोड जो आणलेला आहे नव्याने त्याच्यानुसारच महाराष्ट्र पण काम करणार तिथं. त्यानंतर जे आहे 10,000 एकराहून अधिक क्षेत्रावर जे आहे लॉजिस्टिक पायाभूत सुविधा ज्या आहे त्या विकसित करण्यात येतील बघा. लॉजिस्टिक्स जे आहेत, जे काही ट्रान्सपोर्ट आहे आपल्या इथं त्याच्याशी रिलेटेड किंवा इतर जे काही दळणवळण आहे त्याला लॉजिस्टिक्स पुरवण्याचं काम जे आहे तर ते केलं जाईल बघा. 10,000 एकरहून जास्त क्षेत्रावर. मुंबई जे आहे बघा त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. मुंबई महानगर प्रदेश जो आहे त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्रोथ हब म्हणून विकसित करायचं आहे बघा. आता मुंबई जी आहे तर मुंबईच्या बाबतीमध्ये किंवा ओव्हरऑल मुंबई शहराच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा गोष्टी बघतो तर मुंबई शहर जे आहे तिथं वेगवेगळे उद्योग आहेत. स्वप्नांचं शहर म्हटलं आता याच्यामध्ये बॉलिवूडमध्ये आहे ना, लोक दाखवतात तुम्हाला की कुठं जायचं तर मुंबईला जायचं. पण मुंबईला गेल्यावर पण काहीतरी स्कोप मिळाला पाहिजे तिथं, आणि तो मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ग्रोथ हब ते झालं पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न केले जातील. आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र जी आहेत ती उभी केली जाणार आहेत. ती कुठं कुठं असतील बघा, तर ती
आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापारी संकुले. वांद्रे कुर्ला संकुल जे आहे, त्याच्यानंतर कुर्ला वरळी एक राहील, वडाळा एक राहील, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर, विरार, बोईसर जे आहे बघा. सो इथं जे आहे तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे आहेत व्यापारी संकुलं जी आहेत तर ती मिळतील बघा. आंतरराष्ट्रीय दर्जा, ओके, व्यापारी संकुले. सो हे तुम्हाला माहीत पाहिजे. डायरेक्टली MCQ आहे बघा. खालीलपैकी कुठं कुठं व्यापारी संकुलं उभे राहणार आहेत. सो 7 आहेत, 7ची 7 तुम्हाला पाठ पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे मुंबई महानगर प्रदेश जो आहे बघा, त्याची अर्थव्यवस्था वाढवायची. आता साधी गोष्ट आहे की मुंबई महानगरला आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ग्रोथ हब जर बनवायचं असेल तर त्याची इकॉनॉमी ग्रो झाली पाहिजे. त्याची इकॉनॉमी ग्रो झाली पाहिजे तर मग त्याच्याकरता $140 बिलियन वरून जे आहे 2030 पर्यंत $300 बिलियन एवढी आपल्याला अर्थव्यवस्था मुंबईची बनवायची आहे. ओके. आणि त्याचबरोबर जे आहे 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत मुंबई महानगर प्रदेशाला घेऊन जायचं बघा आपल्याला. ओके. सो एका ट्रिलियनवर किती शून्य असतात फिरोजा? जाऊ दे, लोड नको घेऊ, तिथं असं विचारत नाही ती. मी 6वीत असताना मला बक्षीस भेटलं होतं ह्या गोष्टीसाठी. 1 लाखात एकावर किती शून्य असतात मला, असा प्रश्न विचारला होता. हां, 5. तिला म्हणलं एकावर कुठं काय चिन्ह असतं, एकाच्या पुढे असतात म्हणे. ते म्हणला हा हुशार दिसतो चालता मग. ओके. गडचिरोलीचा जो गडचिरोली जिल्हा जो आहे त्याला स्टील हब म्हणून आपण जे आहे तर ते डेव्हलप करणार आहे. सो गडचिरोली स्टील हब जे आहे बघा. आणि इथं जे आहे आपल्याला जे मायनिंग आणि सगळ्या गोष्टी होतात तर त्याच्यासाठी महामार्गांचं जाळं विकसित करायचं आहे. महामार्ग जे आहेत शेवटी बघा, जिथं जिथं डेव्हलपमेंट पाहिजे, रस्ता असेल तर डेव्हलपमेंट, हे सरळ सरळ गणित आहे. सो महामार्गांचं जाळं जे आहे गडचिरोलीसाठी विकसित केलं जाईल बघा. 500 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये इथं असणार आहेत. म्हणजे त्याचं जे फंडिंग आहे तर ते नियर अबाउट 500 CRचं आहे बघा. त्याच्यानंतर सामूहिक प्रोत्साहन योजना जी आहे बघा, दर रविवारी आपण राबवतो बघा. इथं टेस्टी राहते ना आपली सामूहिक प्रोत्साहन योजना. ओके. सगळे बसून काहीतरी लिहितं तिथं. सो ती योजना जी आहे सामूहिक प्रोत्साहन योजना जी आहे इथं वेगवेगळ्या याच्यासाठी या वापरल्या जातात. या सामूहिक प्रोत्साहन योजनांमध्ये जे आहे 6,400 कोटी रुपयाचं प्रोत्साहन अनुदान असणार आहे बघा. है ना. काय पाहिजे बरं असं शासन की प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देता येते तुम्हाला. पैसे घ्या मग करा काहीतरी. ओके. सो प्रोत्साहन योजना जी आहे. ऊर्जा खरेदीतील नियोजन आणि कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीसाठी जे आहे बघा. आता काय आहे ना की हरित ऊर्जा कुठून मिळते आपल्याला? प्रधानमंत्री सूर्यघर योजना. मग तिथून जे आहे सरकार तुमच्याकडून घेणार आहे बघा. किंवा वेगवेगळ्या अशा अपरंपरागत ऊर्जेचे जेवढे स्रोत आहेत ते सगळेचे सगळे स्रोत तिच्यामध्ये मॅटर करतात. आणि जे आहे की ऊर्जा क्षेत्रातलं जे मॅनेजमेंट आहे एनर्जीच्या रिलेटेड, सो तो कन्सर्न पण इथं येतो. आणि 5 वर्षामध्ये जे आहे वीज खरेदी खर्चात 1,13,000 कोटी रुपयांची जी आहे बचत आपल्याला करायची आहे बघा. शेवटी कसं आहे ना की पैसा वाचवला तेवढाच पैसा आपल्याला जो आहे कमवल्यासारखा असतो तो. म्हणजे जर तुम्ही पैशाची सेव्हिंग केली ना तर ते एक प्रकारचं उत्पन्नच आहे तुमचं. ओके. ते तुम्हाला वापरता येतात दुसरीकडे. सो आपण हरित ऊर्जेतून हे डील करू. महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन जे आहे बघा त्याची स्थापना इथं केली जाईल. टेक्निकल टेक्स्टाईल मिशन म्हणजे टेक्स्टाईल क्षेत्रासाठी टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या प्रॉपरली वर्क झाल्या पाहिजे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आपल्यापर्यंत आल्या पाहिजे. सो महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशन जे आहे त्या काळात तुम्हाला बघायला मिळेल. नागपूरला अर्बन हाट केंद्रांची स्थापना केली जाईल. हाट म्हणजे काय? बाजार. ओके. सो हाट म्हणजे बाजार. सो याच्यासाठी केंद्र स्तरावर पण बरेचसे प्रोग्राम चालतात. तर नागपूरमध्ये अर्बन हट जे आहे बघा शहरासाठीचे जे बाजार राहतील तर तिथं जे आहे नागपूरला याचं काम होईल बघा. नवी मुंबईला 250 एकरवर जे आहे नगर इनोव्हेशन सिटी जी आहे ती उभी राहील बघा. ओके. नगर इनोव्हेशन सिटी जे आहे, जे शहरं आहेत आपले त्या शहरांचं इनोव्हेशन प्रॉपरली झालं पाहिजे. शहरं जी आहेत ती डेव्हलप झाली पाहिजेत. हा कन्सर्न याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर जे आहे पायाभूत सुविधांचा विकास जो आहे बघा. आता वाढवणचं जे बंदर आहे माहिती आहे का तुम्हाला? हे बंदर. ओके. वाढवणचा अजून काही दुसरा रेफरन्स माहिती आहे का तुम्हाला? बंदर सोडलं तर. ओके. आपल्या कॅबिनमध्ये बसल्यावर समोर कशात झाड दिसतं? चिकूचं. है ना. ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे बरं, सगळं बघायचं. ओके. या वाढवणचा चिकूशी काही रिलेशन आहे का? है ना. इथले चिकू वगैरे फेमस आहे वगैरे असं काही ऐकलंय कोणी? घोलवड कुठं येतं ते? घोलवड
बट ठीक आहे, नंतर चेक करा तुम्ही. आता इथं जे आहे बघा वाढवणचं बंदर आणि ऑब्झर्वेशन ही बेसिक गोष्ट आहे, तुम्ही माहीत पाहिजे. त्या दिवशी मला एकाने सांगितलं होतं इंटरव्ह्यूमध्ये, ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे म्हटलं. माझं स्ट्रेंथ विचारतो ना आपण, म्हटलं सांगा टेबलावर किती ग्लास आहे, लगेच ती नजर अशी गेली टेबलावर खाली है ना. मग त्याला काय अर्थ ना, नजर ना, त्यांनी जर पाहिलं ना, त्याला 2 लोक आहे 2 ग्लास, 3 लोक 3 ग्लास, दॅट्स बेसिक थिंग आहे ना. सो पालघर जिल्ह्यामध्ये जे आहे बघा, वाढवण बंदराच्या विकासामध्ये राज्य शासनाचा जो टक्का राहील तो 26% त्याचा सहभाग असणार बघा. म्हणजे वाढवण बंदराचं जे काही डेव्हलपमेंट होते तर राज्य शासन, महाराष्ट्राचा तिच्यामध्ये जो हिस्सा आहे तो किती आहे, महाराष्ट्राचा हिस्सा 26% जे आहे त्याच्यामध्ये 26%. वाढवण बंदराजवळ जे आहे बघा, मुंबईसाठी 3रं विमानतळ जे आहे तर ते उभं केलं जाईल बघा. सो मुंबई अहमदाबाद बुलेट रेल्वेचं ट्रेनचं स्थानक पण इथं जे आहे ते उभं राहील. आणि वाढवण पोर्ट जे आहे त्याला समृद्धी महामार्गाशी पण जोडलं जाईल बघा. शेवटी कसं आहे की ते जे बंदरं आहेत त्याला कनेक्टिव्हिटी आपल्याला द्यावी लागेल, तर आपला बाजार अजून जो आहे तर तो व्यापार वाढू शकतो. काशीद जे आहे बघा रायगडमध्ये है ना, काशीदचा समुद्रकिनारा कधी गेला असाल तुम्ही, लॉंग अगो मी गेलो होतो एकदा. ओके, सो तुला माहीत असेल ना, जवळ आहे तुम्हाला काशीदचा समुद्रकिनारा. सो इथं जे आहे तरंगणारी जेट्टी जे आहे त्याचं काम पण सुरू होतं आहे बघा. गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथून मांडवा एलिफंटा इथपर्यंतच्या प्रवासासाठी जे आहे बघा अत्याधुनिक बोटी ज्या आहेत त्या पण उभ्या केल्या जातील, त्याला आर्थिक प्रोत्साहन दिलं जाईल. आता जे आहे इथं गेटवे ऑफ इंडिया कधी उभं केलं होतं बरं, इतिहास 1911 कन्फर्म, बाकीचे आमचा काय संबंध नाही म्हणा. ओके, सो गेटवे ऑफ इंडिया जे आहे तेवढं तर माहीत, बघितला ना फोटो वगैरे, तुम्ही कधी गेला असाल तिथं, फोटो काढतात लोक, कबूतर उडवतात तिथं, हां बघितला ना तुम्ही, रील्स वगैरे बनवतात, कबूतर असतात ना तिथं बसलेली. ओके, सो मुळात जे आहे हे कधी उभं राहिलं होतं माहीत पाहिजे तुम्हाला. आता हे जे एलिफंटाचं काय वैशिष्ट्य आहे बरं, कोणी गेलं का एलिफंटाला, हा ना, काय बरं एलिफंटाचं वैशिष्ट्य, केव्ज आहेत वा, हां काय आहे वा. हां अजून आपल्या महाराष्ट्र शासनाचं टुरिझम डिपार्टमेंट एलिफंटा यांचं काही रिलेशन आहे का, काय आहे त्या फोटोला काय म्हणतात, हिस्ट्री ऑप्शनल आहे ना आपला, काय म्हणतात फोटोला, त्रिमूर्ती. ओके, असे रेफरन्सेस लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे आता पहिले कसं होतं ना, UPSCची परीक्षा मुंबईला वगैरे झाली की मग लोक फिरायचे बघा, परीक्षा आल्यानंतर दुसऱ्या दिवशी एलिफंटा इकडं तिकडं. ओके, आता जे आहे पुण्यातच आहे तिच्यामुळे मग परीक्षा आल्यानंतर संध्याकाळी फंटा जे आहे बघा. आता इथं जे आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे किनारी जिल्हे जे आहेत बघा, त्या किनारी जिल्ह्यांमध्ये जे आहे तुम्हाला एक्सटर्नल असिस्टंटनी शोअर प्रोजेक्ट जे आहे ते उभे राहतील बघा. कोस्टल हिच्यावर जे आहे बाहेरून आपण सहाय्य घेऊन जे आहे तिथं प्रोजेक्ट्स उभे करणार आहे. कारण महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय ना, महाराष्ट्राचा अख्खा एक तो समुद्रकिनारा जो आहे मग ते युटिलाइज करता आलं पाहिजे आपल्याला. आणि टुरिझमचा पण कन्सर्न आहे, तो पण हिच्यामध्ये आहे, तो पण आपण बघू. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे महाराष्ट्र जे आहे बघा शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण आणि व्यवस्थापन. ओके, आता जे किनारे असतात बघा तर ते जर खूप क्लीन असतील, तिथं प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक टॅग त्याला दिला जातो, ब्ल्यू फ्लॅग जे आहे. कोण देतं बरं आहे, नेपाळ, म्यानमार, डेन्मार्क. ओके, तेच म्हणलं म्यानमार कुठून आला. ओके, कन्फर्म आहे का डेन्मार्क. ब्ल्यू फ्लॅग आपल्या इथं किती आहेत बरं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये माहिती आहे तुम्हाला, की असे किनारे किती आहेत आपल्या इथं की जे ब्ल्यू फ्लॅगच्या हिच्यामध्ये येतात. विचारते का सांगते मला नाही माहीत, मला माहीत असतं मी तुम्हाला विचारलं असतं का बरं. हां, मग ते तर ठामपणा पाहिजे तिच्यात. आता बघा इथं जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवबाग जे आहे बघा, तिथं जे आहे तुम्हाला 158 कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता तिथं पण दिली. आता हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, देवबाग कुठं येतं, सिंधुदुर्गमध्ये. आता इथं तुम्हाला हे आकडे नाही विचारत की कशाला किती रुपयाचा निधी दिलेला आहे. ओके, सो असं खूप
एक्स्ट्रीम लेवलला एखादी गोष्ट महत्त्वाची असली तर, अदरवाईज हे विचारलं जात नाही की कुणाला किती पैसे दिला. तो बजेटचा भाग असतो म्हणून आपण तिथं ते गोष्टी ठेवतो, पण कुठं काय डेव्हलपमेंट होणार आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. अमृतकाल जे आहे बघा, राज्य रस्ते विकास आराखडा जे आहे 2025 ते 2047 जे आहे तो तयार केलेला आहे. अमृतकाल जो आहे बघा, आता 75 वर्ष झालेली आहेत आणि मग तर सगळ्या गोष्टी आपण करतोय. तर 2025 ते 2047 आपले रस्ते आणि त्या सगळ्या गोष्टी कशा विकसित करायच्या. आशियाई विकास बँक प्रकल्प जे आहेत बघा, तिच्यामध्ये 755 किलोमीटर रस्ते जे आहेत, रस्ते जे आहेत तर ते डेव्हलप केले जातील. आणि हे जे आहे की आशियाई विकास बँक, आता बघा एशियन डेव्हलपमेंट बँक आपल्याला वेगवेगळ्या राज्यांसाठी जे आहे मदत करत असते. सो आपण ते बघतो करंटमध्ये की एशियन डेव्हलपमेंट बँकेने मदत केली किंवा आपल्याला अजून दुसऱ्या कुठल्या बँकेने जर मदत केली, कुठल्या राज्यासाठी केलेली आहे, कशासाठी केलेली आहे, तर हे करंटमध्ये येत राहतं बघा. सो आपल्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक तशी चांगली आहे बघा. ओके, सो मुळात जे आहे हायब्रिड ॲन्युटी जे आहे बघा, ओके, हायब्रिड ॲन्युटी जे आहे याच्यामध्ये योजना जी आहे तर याच्यामध्ये पण जे आहे 6000 किलोमीटर लांबीचे रस्ते जे आहे बघा. ओके, रोशन मैं इसका जो है ना हिंदी वर्जन इंग्लिश वर्जन शेयर करता हूँ तुम्हारे साथ. ये कम्प्लीटली महाराष्ट्र का है तो मैंने मराठी लिया है यहाँ पे. इसका जो हिंदी वर्जन है इंग्लिश वर्जन मैं आपको भेज देता हूँ. ओके, मुझे मैसेज कर देना, मैं भेज दूंगा उसको. ओके, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2025-26 1500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं उद्दिष्ट आहे बघा याच्यामध्ये. ओके, 1500 किलोमीटर. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या की प्रधानमंत्री ग्राम सडक आणि इथं मुख्यमंत्री ग्राम सडक आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये जे रस्ते येत नाहीत ते रस्ते कुठं जातात, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना त्याच्यासाठी आहे, पॅरलली काम करते. कारण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सगळ्या दूर पोहोचू शकत नाही, मग जिथं ती पोहोचत नाही तिथं कुठली योजना आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये 1000 जर गावाची लोकसंख्या असेल, ओके, 1000पेक्षा जास्त, तर अशा ठिकाणी म्हणजे असे 3582 गावं आहेत, त्या गावांना 14000 किलोमीटर लांबीचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो आहे तर तो वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या याला मार्गांना जोडून देईल, राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जे आहे जोडलं जाईल बघा. कनेक्टिव्हिटी 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावं, कारण अजूनही आपल्या इथली बरीचशी गावं आहेत की ज्यांना कनेक्टिव्हिटीच नाही आहे बघा. गावं जी आहेत ती प्रॉपरली जोडलेली नाहीत, पक्के रस्ते नाहीत गावांमध्ये, जाता येत नाही गावापर्यंत. जे आहे पावसाळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो, ज्यावेळेस चिखल होतो सगळा, तर मग त्यावेळेस जास्त प्रॉब्लेम लोकांना फेस करावे लागतात. पक्का रस्ता पाहिजे. त्याच्यानंतर समृद्धी महामार्गाशी रिलेटेड बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो आहे त्याच्याजवळ ॲग्रो लॉजिस्टिक हब जे आहे ते विकसित करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाचं पूर्ण नाव तुम्हाला माहीत पाहिजे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं ते नाव आहे बघा. सो प्रत्येकाने लक्षात ठेवा, हे नाव तुम्हाला माहीत पाहिजे, पूर्ण नाव. ओके, समृद्धी महामार्ग असं रुटीन हिच्यात येत राहतं बघा. समृद्धी महामार्ग मधल्या काळात अपघातांमुळे खूप जास्त जे आहे न्यूजमध्ये होता. ओके, सो समृद्धी महामार्ग जे आहे तर इथं आता ॲग्रो लॉजिस्टिक हब जे आहे म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आणि ॲग्रिकल्चर व्यापार याच्यासाठी हेल्प करणाऱ्या गोष्टी इथं ज्या आहेत त्या उभ्या राहतील. आणि मग इथं जे आहे सिम्पली तुम्हाला जे आहे याच्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातला जो शेतकरी आहे त्यांना सरळ सरळ डायरेक्टली लाभ देता येईल, कारण तो जिथून जातोय तिथून तुम्हाला जे आहे गोष्टी वर्क होऊन जातील बघा. ओके, सो इतरांना आवाज क्लिअर आहे का बरं? पूर्वाला डबल आवाज येतोय. इतरांना जे ऑनलाईन आहेत किंवा इथं ज्यांच्याकडे ऑनलाईन असेच असला की चेक करा बरं आवाज. आवाज जो आहे तो मोबाईलमुळे पण होऊ शकतो बघा बरं एकदा. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग जे आहे बघा, आता हा पण न्यूजमध्ये होता मध्यंतरी बराच जो आहे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग. सो त्याच्यासाठी पण जे आहे आपण फंडिंग प्रॉपरली केलेलं आहे. जवळपास जे आहे 760 किलोमीटर जे आहे त्या लांबीची जे आहे इथं भूसंपादन जे आहे तेवढं झालं पाहिजे, त्याच्यासाठी गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर आहे बघा. ओके, सो क्लिअर आहे, थँक्यू. सो बघा पूर्वा क्लिअर आहे बघा, इतरांनी टाकलेलं आहे. सो तुमच्या एंडनी वाटलं तर एकदा परत बाहेर जाऊन परत आत या. ओके, त्याच्यानंतर जे आहे आता बघा हा जो मुद्दा असतो ना भूसंपादन, लँड ॲक्विजिशन, हा सगळ्यात कठीण मुद्दा असतो याच्यामध्ये. कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा उभं राहतं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक जे आहे तुम्हाला GS3 हा प्रश्न विचारला जातो डिस्क्रिप्टिव्हमध्ये की एखादा पायाभूत प्रकल्प ज्यावेळेस आणायचा आहे त्याच्यात चॅलेंजेस काय असतात. त्याला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे जमीन अधिग्रहण करणे.
कारण तुम्हाला शेतीची जमीन असेल, मग त्या लोकांचं पुनर्वसन, त्यांचं काय होईल, त्यांचं उत्पन्नाचा स्रोत तोच आहे, मग ते कन्सर्न असतात. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे त्याच्यासाठीचा पण मार्ग जो आहे तो विकसित केला जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू जो आहे बघा, वांद्रे ते वर्सोवा 14 किलोमीटर लांबीचा, सो तिथं सुद्धा जे आहे काम केलं जाणार आहे. त्याचं जे आहे 28 पर्यंत काम पूर्ण केलं जाईल बघा. 2028 जे काही बाकी असतील त्या गोष्टी 2028 पर्यंत कंप्लीट होतील बघा तिथं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पुणे ते शिरूर जे आहे बघा. आता हे वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे, आता तुम्हाला काही पेपरमध्ये विचारणार नाही कुठून किती रस्ता 50 किलोमीटर बांधला, 18 किलोमीटर बांधला. आता हे कसं आहे की हे तुम्हाला ॲक्च्युअल बजेट कसं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. प्रश्न अशा याच्यावर शक्यतोवर विचारले जात नाही की तळेगाव ते चाकण 25 किलोमीटर, म्हणजे ते असं की उद्या जोड्या लावा है ना, पुणे ते शिरूर किती रस्ता बांधला, असं काय होणार नाही. ओके, पण एक बजेट आहे, बजेटमध्ये त्या गोष्टी असतात, तुम्हाला माहीत असाव्यात म्हणून त्या घेतल्या आहेत. आता इथं प्रश्न येत नाही याचा अर्थ काय, याचा जास्त लोड घ्यायचा नाही. ओके, पायाभूत सुविधांमध्ये या गोष्टी येतात. इकडे जे बघा मुंबई, नागपूर, पुणे इथल्या लोकांसाठी जे आहे 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित होणार आहे बघा. हे महत्त्वाचं आहे, मेट्रो. ओके, आता पुण्याच्या मेट्रोमध्ये जे आहेत तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी प्रवास केला असेल, काही लोक प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत आता हे महान लेक्चर ऐकण्यासाठी, आहे ना. सो पुणे मेट्रो जी आहे तशी नागपूर असेल, मुंबई असेल, ह्या ज्या मेट्रो आल्यात, मेट्रोनी माणसाचं आयुष्य कसं बदललं प्रश्न आहे हा तुमचा. ओके, मेट्रो गरजेची आहे का? जशी मुंबई, नागपूर, पुण्यात मेट्रो आली तशी मेट्रो जी आहे तर ती मग तुमच्या अकोल्यात आली पाहिजे का? तशी जळगावला आली पाहिजे का? धुळ्याला आली पाहिजे का? करायची का आपल्या इथं मेट्रो? करा, चांगलं आहे. आम्हाला थोडी ना उभी करायची, करा बाबा. सो मुळात काय आहे ना की असे प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण विचारले जातात, असे प्रश्न डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण विचारले जाऊ शकतात पायाभूत सुविधांच्या याच्यामध्ये. कारण मेट्रो उभी करणं हा मोठा जंगी कार्यक्रम होता. ओके, आता इथं जे आहे वाढवण्यात येईल बघा ह्याच्यामुळे. आता कुठलीही गोष्ट कशी असते ना, काही लोकांसाठी ती फायदेशीर असते, काही लोकांसाठी ती कदाचित त्यांना त्याच्यामध्ये नुकसान दिसू शकतं. काही लोकांसाठी ते न्यूट्रल, काय फरक पडतच नाही आपल्याला, आपण राहतो तिकडं, मेट्रो तिकडं, तर काय फरकच नाही आपल्याला, असे पण काही लोक असू शकतात. पण मुळात जे आहे की काही लोक असे असतात की ज्यांचं रोजचं जे आहे ट्रॅव्हलिंग, PMT असेल, बस असेल, इथं आपल्या 2 व्हीलरवरचं असेल, 4 व्हीलर, ते बंदच होऊन गेलं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी गोष्टी सोप्या झाल्यात. समजा डिपेंड करतो आहे ॲक्च्युली वेगवेगळ्या ठिकाणी, पण डेव्हलपमेंट जी आहे ती करत असताना आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखावा लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं तिथं. म्हणजे आपलं उत्तर कन्क्लूड करताना एक गोष्ट नक्की असेल की डेव्हलपमेंट ही सस्टेनेबल विकासाला समोर ठेवून केली गेली पाहिजे. ओके, तो मुद्दा असतो. कारण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट प्रचंड असते याच्यामध्ये. तेवढी इन्व्हेस्टमेंट येणार आहे का, बाउन्स बॅक किती होणार आहे याच्यातून, त्या गोष्टी याच्यामध्ये गरजेच्या असतात. सो आता हे 3 याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे. 10 लाख प्रवाशांचा रोज प्रवास इथं जे आहे झाला पाहिजे, तिच्यातून या गोष्टी केल्या जातील बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे नागपूर मेट्रो जे आहे बघा, त्याच्यासाठी पण जे आहे दुसरा टप्पा, पैसे वगैरे. आता इथं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे तिथं पण मेट्रो केली जाईल बघा. म्हणजे कनेक्टिव्हिटी 2 विमानतळांची जी आहे, एअरपोर्ट, एका एअरपोर्टवरून दुसऱ्या एअरपोर्ट. कारण एअरपोर्टवरून तुम्हाला कनेक्टिव्हिटी जर चांगली असली तर फायदा होतो. अदरवाईज काय होतं की तिथला रिक्षावाला ना ऐकत ना कॅबवाला ऐकतो. ज्याच्यासाठी 200 रुपये लागतात ते म्हणतो 10,000 रुपये द्या मला, मी सोडतो तुम्हाला एकदम, विमानापेक्षा स्पीडनी जाऊ आपण. ओके, ते लोकांचे प्रॉब्लेम आहेत तिथं. सो त्याच्यामुळे जो आहे ना की जेवढं भाडं नाही आहे तेवढं तर तो तिथून सांगतो की मग पुणे विमानतळावरून पिंपरी चिंचवडला जायचा रेट कार्डच असं असतं की माणसाला असं वाटतं की मग इथून परत घरी जाऊ आपण उलटं, परत जायला नको. सो त्याच्याकरता जे आहे हे गरजेचं आहे. ओके, नवी मुंबईतलं उल्वे जे आहे बघा, तिथं पण जे आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम जे आहे तर ते 85% पूर्ण झालं आहे आणि जवळपास एप्रिलमध्ये जे आहे इथून विमानसेवा जी आहे ती सुरू होणार आहे. आता उडान नावाची जी योजना आहे बघा, ती फार फार महत्त्वाची आहे. उडान मधल्या काळामध्ये तिला तेवढासा बूस्ट भेटला नव्हता जेव्हा ती लॉन्च झाली होती, पण अलीकडच्या काळामध्ये तिने जे आहे एक स्पीड पकडला आहे. भारतातली जी रिजनल कनेक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये उडानचा रोल मेजर आहे बघा. सो त्याचा सध्या मी लाभ घेतो आहे, त्याच्यामुळे भारी येत आहे. कारण तुम्ही पण बघितलं असेल की तुम्हाला ट्रॅव्हलचे जे तिकीट आहे आजच्या डेटमध्ये तुमच्या गावी जायला, तर ते किती आहेत, आमच्याकडे जायचं असलं तर 1800, 2000 म्हणजे असे ते असतात बघा ट्रॅव्हलचं तिकीट. ओके, आणि विमानाचं तिकीट किती आहे, 2500 रुपये. हे 45 मिनिटात जाणार
ते रात्रभरात तुम्हाला हातापाया सगट नील करण्याची गॅरंटी इकडं पण होऊ शकतं, म्हणजे पॉसिबिलिटी सगळ्या दूरच आहे, पण ते ज्या पद्धतीने पळवतो त्याला, सो ते थोडंसं किचकट कार्यक्रम आहे. मग त्याच्यामुळे वेळ वाचतो तुमचा आणि त्या गोष्टी पण होतात. म्हणजे उडान येत्या काळामध्ये अजून हे होणार आहे. आणि कनेक्टिव्हिटी, तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात, तुमची फॅमिली इथं, तुम्ही नोकरी करणार तिथं, कसं मॅनेज करणार सांगायचं, तर उडान आहे ना. मग तुम्हाला नागपूर पुणे तुम्ही येणार 2 तासामध्ये सगळं तुम्ही घरी पोहोचून जाल तुमच्या, मग तो कन्सर्न राहतोच ना. आणि इथून जर ट्रॅव्हल्सनी बसलं तर ते पिक्चर पण लावून देतात प्रत्येकाला तिथं. एकदा गेलो होतो मी, 3 पिक्चर पाहिले मी, तरी पण बोर व्हायचं तिथं. कधी येईल एकदाचं गाव चला आता, हा ना. नागपूर इथलं जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं श्रेणीवर्धन होणार आहे बघा, आधुनिकीकरण. त्याला अजून वरच्या श्रेणीमध्ये टाकलं जाईल. आता बघा, तुम्हाला हा पण प्रश्न एक असतो की कुठल्या विमानतळाला कुणाचं नाव दिलेलं आहे. ओके, जसं आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं की मुंबईचं जे आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मग इकडं जे आहे नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. असं भारतामधले जे महत्त्वाचे विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय, ते सगळ्यांची नावं माहीत पाहिजे. आता हे जुन्या याच्यामध्ये फार विचारलं जायचं, पण कधी कधी असं होतं ना, जुन्या याचा ट्रेंड परत येतो, तसं ते येऊ शकतं परीक्षेच्या बाबतीत पण. जसं कपड्यांच्या बाबतीत येतो, खाण्यापिण्याच्या बाबतीत येतो, तसा परीक्षेत पण येऊ शकतो. म्हणून ते माहीत पाहिजे. हे असं GK टाईप आहे की ह्या गोष्टी आपल्याला मिस करायच्या नाहीत कधी. शिर्डी विमानतळ जे आहे बघा, त्याला पण डेव्हलपमेंट करणार आहे इथं. आणि इथं नाईट लँडिंगची सुविधा जी आहे तर येईल. ओके, रात्रीच्या वेळेस लँडिंग करण्यासाठी जे आहे शिर्डी विमानतळ. अमरावतीमधलं बेलोरा विमानतळ जे आहे त्याचं पण काम जे आहे तर ते पूर्ण केलेलं आहे बघा, 31 मार्च 2025 पर्यंत. म्हणजे आता अबाउट टू एंड असं आपण समजू. आता आजची तारीख किती आहे? 27 आहे ना. 4 दिवसात जे आहे फिता कापणार आहे. असं थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं, सरकारी आहे. तुमच्यासारखे जे आहे नव्या उमेदीचे अधिकारी जातील तर ते वेळेच्या आधीच कंप्लीट करतील येत्या काळामध्ये, है ना. रत्नागिरी विमानतळ जे आहे बघा, ते जे आहे म्हणजे तुम्ही बघा वेगवेगळे जी ठिकाणं आहेत छोट्या छोट्या शहरांमध्ये, पण ते आता खूप प्रॉपरली डेव्हलप. नाही तर पहिले विमान म्हटल्यावर काय होतं, मुंबई पुणे अशी मोठी शहरं जी आहेत. ओके, अकोला विमानतळ जे आहे बघा त्याचा विस्तार करणार. गडचिरोली इथं नवीन विमानतळ जे आहे त्याचं पण सर्वेक्षण आणि अन्वेषणाचं काम सुरू झालं आहे. सो गडचिरोलीमध्ये पण विमानतळ येईल. म्हणजे येत्या काळात काय ना, अजून एक 4-5 वर्षानंतरची परिस्थिती फार वेगळी असणार आहे. मग तुम्हाला जे आहे रिजनल कनेक्टिव्हिटीसाठी विमानं मोठ्या प्रमाणावर इथं मिळतील. आणि कदाचित तुम्ही येत्या काळात तुमचं पण घेऊ शकता, कारण तुम्ही अधिकारी बनणार आहे सरकारी. ओके, 6,000 डिझेल जे आहेत बघा बस, त्याचं रूपांतर CNG आणि LNG मध्ये पण होणार आहे बघा. ओके, 6,000 डिझेल बस ज्या आहेत, म्हणजे काय की डिझेल बस बंद होतील, CNG LNG तशा बस चालतील. पर्यावरणपूरक जे आहे बघा, सो त्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत करायच्या आहेत. सो हा एक मुद्दा याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर जे आहे कृषी संलग्न क्षेत्रांचा विचार केला बघा आपण, तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे तिच्यामध्ये 21 जिल्ह्यांमधली जवळपास 7,200 गावं जी आहेत तिथं हे राबवण्यात येणार आहे बघा. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. नानाजी देशमुख हे जे नाव आहे याच्या आधी ऐकलं आहे का तुम्ही कुठं? महाराष्ट्रामध्ये जे आहे है ना. नानाजी देशमुख यांच्याबद्दलचे संदर्भ लक्षात घ्या, शोधा, मला उद्या सांगा. ओके, ही तर समजा एक योजना आहे. त्याच्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान जे आहे बघा ते शेतामध्ये वापरायचं आपल्याला. शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे शेती क्षेत्रामध्ये वापरायचं आहे. त्याच्याकरता 50,000 शेतकऱ्यांचा 1,00,000 एकर क्षेत्राला फायदा जे आहे ते करून दिला जाईल. 50,000 शेतकरी, त्याचा 1,00,000 एकर क्षेत्र त्याला फायदा हे करून देणार आहे. 500 कोटी रुपयाचा निधी आहे. सो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शेतामध्ये सुद्धा जे आहे तर ते येत्या काळात आणलं जाईल. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम जे आहे बघा, त्यात कालवे वितरण प्रणाली जी आहे तिच्यावर जे आहे काम केलं जाणार आहे. जलयुक्त शिवार तुम्ही ऐकलं असेल बघा, जलयुक्त शिवार अभियान 2 जे आहे आता. ओके, हे जे असतं ना 2 म्हणजे आता याचा सेकंड फेज. जसं तुम्ही वेब सिरीज बघताना सीझन 1 सीझन 2, ओके, तसा हा सीझन 2 आहे, जलयुक्त शिवार सीझन 2. सो हे नीट लक्षात ठेवायचं तिथं परीक्षेमध्ये. जलयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार मग पहिला झाला, दुसरा असेल तर मग दुसरा, याच्यात काही डिफरन्स आहे का? वेगवेगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये असं असतं बघा. सो ते तुम्हाला माहीत पाहिजे. सो इथं जे आहे परत जे आहे 5,818 गावांमध्ये जे आहे काम हाती घेतलं जाणार आहे बघा. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना जी आहे. गाळमुक्त धरण म्हणजे काय, आता त्या धरणामध्ये इकडून तिकडून पाणी येतं, ते पाण्याबरोबर काय येतो, गाळ येतो. गाळ माहिती आहे ना प्रत्येकाला, भुसभुशीत माती जी असते ती शेतात टाकतून जातं नंतर. ओके ना, सगळं झालं ते गाळ काय असतं.
ओके. आता ज्यांनी कधी बघितलंच नाही त्याचा होऊ शकतं. आता हे 2000 नंतर गणित बदलली आहे बघा. ओके. हां, शेतीशी रिलेटेड कसं आहे ना की ते होईल. आता ते कसं आहे, तो ज्यांनी ते कधी बघितलंच नाही त्याला कसं माहीत असणार ना ते. सो आता हे गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त जे आहे धरण जे आहे, मग धरणातला गाळ कुठं टाकायचा? शिवारात. शिवार म्हणजे काय? शेत आपलं. ओके. ते घेऊन जायचं, ते टाकायचं. ते खूप चांगलं असतं, ते चांगलं पीक येतं. ओके. मोठी मोठी कलिंगडं येतात त्याच्यामुळे जे आहे. ओके. वैनगंगा आणि नळगंगा नदी जोड प्रकल्प. आता सांगा पटकन, जॉग्राफी शिकताय तुम्ही, कुठे आहे बरं वैनगंगा नदी जी आहे ती? वर्धा. कन्फर्म है ना. त्याच्यानंतर जे आहे नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प. ओके. लहानपणी हे खूप आवडत होतं मला, पण आता मूड खराब करत होते. ॲटिट्यूड चेंजेस ॲज पर एज. ओके. बरोबर. असली घंटी वाजली की सगळं सोडून पळायचो आम्ही. आला है ना, गुल्फी कोल्हा है ना, भारी म्हणजे ते. ओके. दमनगंगा एक दरे गोदावरी जे आहे बघा. आता गोदावरी संबंधीचा एक अहवाल आहे, तो गोदावरी संबंधीच्या अहवालाची करंटमध्ये न्यूज घेतली होती आपण. कुठली समिती? ओके. तो अहवाल आता रिलीज केलेला आहे लोकांसाठी. सो आता या सगळ्या ज्या वेगवेगळे नदीजोड प्रकल्प आहेत बघा, तर त्याच्यासाठी जे आहे काम केलं जातं आहे. हे नार पार गिरणा जे आहे नाशिक जळगावसाठी आहे बघा. ओके. त्याच्यानंतर तापी महापुनर्भरण जे आहे. ओके. तापी नदी जी आहे. आता ह्या ज्या नद्या तुम्हाला इथं दिसत आहेत ना, ह्या नद्यांचं बेसिक तुम्ही बघितलं पाहिजे. ह्या नद्या तुम्हाला माहीत पाहिजेत है ना. जॉग्राफीमध्ये आपण बघतो. कोकणामधलं जे आहे बघा, उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून जे आहे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प जो आहे, मग तिकडचं जे जास्तीचं पाणी ते गोदावरीच्या खोल्यामध्ये वळवायचं. सो हा एक प्रकल्प आपल्याकडे असणार आहे. म्हणजे आता बघा, तुम्हाला जर उद्या उल्हास विचारलं तर मग ही कुठे आहे नदी, मला माहीत पाहिजे. ओके. सांगली जिल्ह्यामध्ये 200 मेगावॅट क्षमतेचा म्हैसाळ उपसा सिंचन योजना जी आहे तर ती असणार आहे बघा. गोसी खुर्द दरवर्षीच असतं बघा. गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्प जो आहे. ओके. तर याच्यामध्ये जे आहे आपल्याला याची सिंचन क्षमता वाढवायची. 12,332 हेक्टर सिंचन 2026 पर्यंत हे पूर्ण करायचं आहे बघा. त्याच्यानंतर 38 उदंचन जलविद्युत प्रकल्प जो आहे बघा, त्याच्यासाठी करार केलेला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जी आहे, याच्यामध्ये 7.5 हॉर्स पॉवरचे जे आहेत जवळपास 45 लाख कृषी पंप जे आहेत तर ते दिले जातील बघा. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 7.5 अश्वशक्ती हॉर्स पॉवर. ओके. सो राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान जे आहे, तर नैसर्गिक शेती काय असते बरं? नैसर्गिक शेती काय असते? ऑर्गॅनिक आणि नॅचरल एकच असतं का? फरक असतो याच्यात? सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती याच्यात काही डिफरन्स आहे का? ॲग्रीवाले कोण कोण आहेत? हां, ॲग्रिकल्चर. काय फरक आहे का? आहे का नाही? आहे. तिकडं सायली कुठं गेली? आहे का? काय फरक आहे बरं याच्यामध्ये सांगा बरं. नॅचरल आणि ऑर्गॅनिक. 100% केमिकल फ्री कुठलं याच्यामध्ये? मग नॅचरल काय असतं? हां, नॅचरलचा आईस्क्रीम खाल्ला असेल ना तुम्ही, काय असतं तिच्यात? हां ना, जसा आंबा आहे तसा टाकलेला असतो तिच्यात है ना, कोळी बाजूला काढून आहे ना. असं बघा, तुमच्यासाठी हा प्रश्न बघा, नॅचरल ॲग्रिकल्चर अँड ऑर्गॅनिक एकच आहे का वेगळं आहे? वेगळं आहे तर मग काय वेगळं आहे याच्यामध्ये? ओके. सुभाष पाळेकर सर माहीत आहेत का तुम्हाला? सुभाष पाळेकर सरांनी जे आहे याच्यात मोठ्या प्रमाणात काम केलं, नॅचरल फार्मिंग जे आहे ते. सो वेगवेगळ्या ठिकाणी याचे प्रयोग सध्या सुरू आहेत. नैसर्गिक शेती लक्षात ठेवा, याच्यासाठी पण आपण जे आहे फंडिंग केलेलं आहे बघा, आणि हे नॅशनल लेवलला होतो आहे. हा जो प्रोजेक्ट आहे नॅशनल लेवलचा आहे. त्याच्यानंतर जे आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये जे आहे सांडपाण्यावर प्रक्रिया जी आहे बघा, त्याच्यासाठी 8,200 कोटी रुपये जे आहे. बांबू आधारित उद्योग जे आहेत बघा, त्याला पण जे आहे 4,300 कोटी रुपये जे आहे ते दिलेले आहेत. बांबू जो आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे बघा आपल्यासाठी. अगरबत्ती जी असते ना, अगरबत्तीची काडी ही पण बाहेरून येते आपल्याकडं. ओके. आणि अगरबत्ती पेटत नाही असं ठिकाण बघा एखादं, सगळ्या दूर अगरबत्त्या ज्या आहेत, आणि अगरबत्तीची काडी बाहेरून येते. कुठून मागवतो अगरबत्तीची काडी आपण?
चायना, म्हणजे चायनाशिवाय देवपूजाही होईना इथं, म्हणजे चायना कुठं कुठं गेलेला आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण मधल्या काळामध्ये काही बांबूच्या व्हरायटीज काढल्यात की ज्या बांबूच्या व्हरायटीज आपण इथं वापरू शकतो अगरबत्तीसाठी. तर अशा बऱ्याच गोष्टी आहे. याच्याकडे पण ज्या काड्या आहेत बघा आता, ओके, केव्हाची घंटी वाजते याची, है ना. सो बांबूचं वैशिष्ट्य माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. ओके, ओके, हा बांबू प्रकल्प जो आहे, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जे आहे बघा 2025. ओके, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 जे आहे तर ते आपण साजरं करतोय. आता सिंपल आहे बघा, सहकार वर्ष आहे म्हटल्यानंतर काय होईल, कुठल्या न कुठल्या परीक्षेत हा प्रश्न तर फिक्सच आहे, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष कुठलं, तर 2025. मग आता सहकार ही जी संकल्पना आहे याचा रोल इथं समजून घेणं जे आहे बघा. ओके, इकॉनॉमिक्समध्ये आपण शिकणार आहे सहकार, आपण पॉलिटीमध्ये पण सहकारचे रेफरन्स जे आहेत तर ते घेणार आहोत बघा, कोऑपरेटिव्ह जे आहे. सो सहकार मंत्रालय पण आपण नव्याने निर्माण केलं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये. सो सहकार आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये जे कोऑपरेटिव्ज होते त्याचे विशेष मधल्या काळामध्ये जे अपेक्षित होते तेवढ्या गोष्टी घडलेल्या नव्हत्या आणि त्याच्यावर बरीच चर्चा मधल्या काळात झालेली आहे. ओके, त्याच्यानंतर माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प जे आहे तर तो राबवला जाणार आहे बघा. याच्यामध्ये काय काय बघा, कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प. गावातमध्ये जे किंवा रुरल एरियामध्ये जे आहे काही चेंजेस आपल्याला अपेक्षित आहेत ते झाले पाहिजेत आणि कृषीमध्ये जे आहे आपल्याला चांगल्या गोष्टी डील होणं गरजेचं आहे बघा. ओके, कारण आपण ॲग्री इकॉनॉमी आहोत. त्याच्यानंतर जे आहे महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट जे आहे बघा. ओके, महाराष्ट्रामध्ये जे आहे की शाश्वत उच्च मूल्य असलेलं कृषी व्यवसायाचं केंद्र जे आहे ते झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. आणि हे कसं असतं बघा, आता सिम्पली तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं ना जालन्याचं, जालन्यामध्ये जे आहे आपण रेशीमसाठीची बाजारपेठ सुरू केली बघा. मग त्याच्या पहिले काय होतं की मराठवाड्यातला जो शेतकरी होता जो रेशीमचं उत्पादन घेत होता त्याला कुठं जावं लागत होतं, कर्नाटकमध्ये जावं लागत होते रेशीम विकण्यासाठी. मग जेव्हा तुम्ही बाजारपेठ उभी केली तर महाराष्ट्रातला मराठवाड्यातला जो शेतकरी आहे तो कुठं विकतोय रेशीम, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात विकतो. कारण शेवटी बघा तिथून दुसरीकडे घेऊन जाणं याच्यामध्ये रिस्क राहते आणि पैसे पण तुमचे जास्त होतात ट्रान्सपोर्टमध्ये. उद्या जर त्या व्हेकलचा ॲक्सिडेंट झाला रस्त्यामध्ये, त्या व्हेकलला आग लागली, अशा बऱ्याच गोष्टी असतात बघा. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. 27 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जी आहे ती राबवली जाणार आहे बघा. शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा केला जाईल. आता बऱ्याच ठिकाणी असं असतं, गावाला दिवसा शेतीला रात्री असा वीज पुरवठा असतो बघा. लोड शेडिंग नावाचं असं एक प्रकरण आत्ता जरा बरी परिस्थिती आहे. म्हणजे एक काळ असा होता, म्हणजे बरीच वर्ष, आता एक 10-12 वर्षापूर्वी जर मागे गेला तो आपण, तर मग अशी परिस्थिती होती की लाईट आल्यावर वाटायचं हां ठीक आहे आली लाईट, अदरवाईज लाईट 24 तासातले 18 तास लोड शेडिंग बघितलेलं आहे ग्रामीण महाराष्ट्राने. ओके, इथं थोडीशी लाईट गेली की लोक कासावीस होतात बघा, जीव गेल्यासारखे करतात ना. लाईट कशी गेली, लाईट कशी गेली, जाऊ शकते लाईट. ओके, आमच्या गावाकडं जे आहे ते की मी तरी अनुभवलेलं आहे ते 24 तासातले 18, 12, 16 तास वीज नसायची म्हणजे कधीतरी वीज यायची बघा. म्हणजे त्यातला पर्याय पण नव्हता काही. आता ती परिस्थिती बरीच बदललेली आहे, पण याच्यासाठी परत शेताला दिवसा वीज मिळाली पाहिजे. मग त्याच्याकरता ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आपण राबवणार आहे. बी बियाणं असेल, यंत्रसामुग्री, खतं, शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते नवी योजना जी आहे बघा. ओके, मग याच्यात तुम्हाला जे आहे सीड्स विकत घेऊ शकता तुम्ही, यंत्र विकत घेऊ शकता तुम्ही, खतं, फर्टिलायझर किंवा वाहतूक याच्यासाठी मदत होईल तुम्हाला. सो हा मुद्दा एक लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे सामाजिक क्षेत्र जे आहे बघा. सामाजिक क्षेत्रामध्ये आता सर्वांसाठी घरे, हाऊसिंग फॉर ऑल, हे आपण 2022 मध्येच डील केलेलं होतं. 2022 मध्ये हाऊसिंग फॉर ऑल. आणि मग त्याच्यामधून जे आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा दुसरा टप्पा. आता एकदा आहे ना MPSCच्या एका पेपरमध्ये, आय थिंक STI वगैरे कुठला पेपर होता, तिच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट विचारलं होतं की किती घरं अलॉट झालेली आहेत. डायरेक्टली आकडा विचारलेला होता. सो असं होऊ शकतं का, तर असं होऊ शकतं बघा. ओके, इकडं रोशनी टाकलं बघा, ऑर्गॅनिक फार्मिंग मीन्स यूज ऑफ ऑर्गॅनिक फर्टिलायझर, नॅचरल मायक्रोब्लियर ॲक्टिव्हिटीज देअर. ओके, सो मुळात आता ह्या सर्व याच्यामध्ये तुम्हाला घरं किती पूर्ण झाली त्या फिनान्शियल इयरमध्ये हे एकदा विचारलं. मग ते सगळ्या याचं पाठ करत बसणार का आपण, तर त्याला लॉजिक ॲसच काही राहत नाही. पण मुळात सगळ्या गोष्टी तर शक्य पण नाही ते पाठ करणं. पण ज्या योजना खूप न्यूजमध्ये असतात किंवा ज्याला समोर ठेवलं जातं की आम्ही एवढं टार्गेट याचं कंप्लीट केलं आहे,
तर त्या केसमध्ये तुम्हाला ते माहीत पाहिजे. सो आता इथं आवास योजना जी आहे ग्रामीण आणि शहरी दोघी ठिकाणी जे आहे इथं मान्यता बघा 2.2 म्हणजे 2.20 घरकुल जे आहे त्याला मान्यता दिलेली आहे. आणि याच्यामध्ये जे आहे 50,000 रुपयाची अनुदानात वाढ केलेली आहे. आणि इकडे जे आहे बघा 8,100 कोटी रुपयांचा निधी जे आहे तो दिलेला आहे. आता इथं पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून सौर ऊर्जा खरेदीसाठी पण अनुदान इकडे गेलेलं आहे बघा. सूर्यघर वीज जे आहे आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसायला पण लागलेलं आहे, ते लोकांनी सुरुवात केलेली आहे त्याची. अन्न सुरक्षा योजना जी आहे बघा सप्लाय चेन ब्लॉकचेन जे आहे बघा तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त धान्याची वाहतूक आणि वितरण प्रणाली पारदर्शक कार्यक्षम करणे. PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे आपली तर ती काय झाली पाहिजे, अजून कार्यक्षम झाली पाहिजे, पारदर्शक झाली पाहिजे. तरी आता बरंच बदललं आहे ना. तर पहिले असं राहायचं, लोक जायचे दुकानावर, ते म्हणायचे धान्य पाहिजे, ते म्हणायचं आलंच नाही अजून, कधी येईल, आलं की या. परत 4 दिवसांनी जर ते गेले ते म्हणतात एवढा वेळ लावतात का, आलं होतं संपलं. की ते लोकांना ते दिलं जायचं नाही किंवा तिच्यामध्ये मग वेगवेगळी कारणं होते. उंदरांनी खाल्लं, ओके, होतं तुमच्या वाट्याचं, खाऊन गेला उंदीर, काय करू आता. सो याच्यात बरेच इश्यू होते, ते आता बऱ्यापैकी जे आहे ते क्लिअर होत चालले. लोक पण सजग होत आहेत तिच्यामुळे जे आहे बघा. आणि मोबाईल प्रत्येकाकडे असल्यामुळे कुठेही व्हिडिओ सुरू होतो, जरा विचार करावा लागतो त्याच्यामध्ये. जल जीवन मिशन योजना जी आहे बघा 2025-26 जे आहे गोदावरी खोऱ्यानं पूर्ण भरण आणि मराठवाडा ग्रीड जे आहे बघा याच्यासाठी पण पैसे दिलेले आहेत, त्याच्यावर निधी आहे. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण जे आहे बघा 2000 टप्पा जो आहे, दुसरा टप्पा सुरू आहे 2025-26. आता बघा स्वच्छ भारत अभियान याचं उद्दिष्ट काय बरं, ओके, ओपन डिफिकेशन फ्री इंडिया. आणि आता याच्यामध्ये जे आहे की प्लस पण आलेलं आहे बघा, ODF प्लस, ओके, सांडपाणी आणि त्याचं जे आहे प्रॉपरली विल्हेवाट लावणं. सो तो पण मुद्दा याच्यामध्ये आलेला आहे बघा, ओके. सो इकडे बघा दियाने एक इनपुट दिलेलं आहे, साडी पण डिस्ट्रीब्यूट होते आता PDS मध्ये, हा ना. त्या साडीची क्वालिटी चांगली आहे हे पण एकाने फीडबॅक दिला होता मला. आणि तिच्यामध्ये अशा काही महिला होत्या की त्या सगळ्या साड्या घेऊन त्या गेल्या होत्या शासकीय याच्यावर, की त्या म्हणल्या या साड्या तुम्हीच ठेवा, कामाचं तेवढं बोला, आम्हाला तुम्ही जे आहे काम द्या किंवा चांगल्या गोष्टी आमच्यासाठी करा, नंतर मी डायरेक्ट पैठणीच घेईल, माझी घेईल, तुमची गरज नाही त्याच्यामध्ये. सस्टेनेबल आणि लॉंग टर्ममध्ये आम्हाला तुम्ही काम द्या, आम्हाला मदत करा, हा ना. म्हणून मग शासनाने दुसरी योजना आणली, लाडकी बहीण, ओके. मग त्याच्यातून तुम्हाला जे अर्थसहाय्य मिळतं त्यातून तुम्ही छोटे मोठे उद्योग करू शकता बाबा, हा ना. मग नंतर तुम्ही जे स्वतः पैठणी घ्या, आईला घ्या, वहिनीला घ्या, अजून कोणाकोणाला घ्या, काय प्रॉब्लेम नाही, ओके. त्याच्यानंतर बघा ठाण्याला 200 बेड्सचं जे आहे हॉस्पिटल, रत्नागिरीला 100 बेड्सचं हॉस्पिटल जे आहे बघा, ओके. त्याच्यानंतर रायगड जे आहे तिथं 200 खाटांचं अतिविशेष उपचार जे आहे, इंटेन्सिव्ह केअर जे आहे ICU, तर ते उभे राहतील बघा, ओके. त्याच्यानंतर जे आहे की धनगर आणि गोवारी समाज जो आहे त्यांच्यासाठी आदिवासी उपाययोजनेच्या धर्तीवर 22 कल्याणकारी योजना ज्या आहेत तर त्या राबवल्या जातील. सो त्यांना जे आहे त्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे आदिवासींसाठी ज्या असतात त्या. देन दिव्यांग कल्याणासाठी जे आहे बघा जिल्हा वार्षिक योजनेमधला 1% निधी जो आहे तो राखीव ठेवला जाईल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे दिव्यांगांसाठी जे आहे जिल्ह्यासंबंधीचा जो निधी असतो बघा तो 1% निधी तिथं बाजूला ठेवला जाईल त्यांच्याकरता, ओके. त्याच्यानंतर जे आहे 18 महामंडळाच्या ज्या योजना, आता वेगवेगळे महामंडळ आहेत आपल्याकडं, ओके. सो तिच्यामध्ये जे आहे सगळ्यांच्या योजना एका वेबसाईटवर आणल्या जातील, म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी कळल्या पाहिजे कोणाचं काय चालू आहे आणि कोणाच्या कुठल्या योजना आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे बघा, ओके. सो आता याच धर्तीवर दिल्लीने त्यांची योजना सुरू केली. ती कुठली आहे, कालच्या करंटच्या याच्यात सांगितलं होतं काय, काही पण बस का, हां, यस, महिला समृद्धी योजना. ती लाडली बहिणा वगैरे ना, ती महिला समृद्धी दिल्ली, ती लाडली बहिणा इकडं होतं MP मध्य प्रदेश, ओके. 2500 रुपये जे आहे दरमहा जे आहे तर ते दिले जातील. सो लाडकी बहीण योजना तिच्यामध्ये जे आहे किती किती दिले काय दिले ते सगळं याच्यात दिलेलं आहे बघा. 2025-26 जे आहे 24 लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट आहे बघा 25-26 मध्ये, एका वर्षामध्ये. लखपती दिदी काय असतं बरं, ही योजना शिकवली मी, कोण सांगेल याच्यात काय असतं नेमकं लखपती दिदीमध्ये. 1-1 लाख रुपये देतात का, हां, स्मॉल स्केल बिझनेस बचत गट, ड्रोन लोन दिलं जातं, ड्रोनच म्हणते ना ती, ड्रोन
ती ड्रोन दीदी वेगळी आहे, हे वेगळं आहे लखपती दीदी. ओके, एज्युकेशन आणि स्किल बार. ओके, ह्या ज्या योजना आहेत ना, जसं आपण CBP घेतलं होतं ना केंद्र सरकारचं, तसं याचं पण घेऊ आपण. सो त्याचा लोड घेऊ नका, उद्या त्या होऊन जातील तुमच्या. ओके, CBPमध्ये ज्या आहेत सगळ्या योजना याच्यात ज्या दिसत आहेत तुम्हाला. ओके, प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद माल उभा राहणार बघा. ओके, सो तुम्ही डोक्याला त्रास घेतला, तुम्हाला उमेद जशी दिली की उद्या होऊन जाईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त डेटा जो आहे तो प्रॉपरली मगअप करा परीक्षेसाठी. तसा उमेद मॉल जो आहे तो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असणार आहे बघा. आणि याच्यासाठी 10 जिल्ह्यांसाठी 150 कोटी, म्हणजे किती 15-15 कोटी आहे उमेद मॉलला. छत्रपती क्रीडा संकुल पुणे इथं क्रीडा सुविधांचं नूतनीकरण होणार आहे बघा. म्हणजे वेगवेगळे जे काही क्रीडाशी रिलेटेड, स्पोर्ट्सशी रिलेटेड इक्विपमेंट्स, इन्फ्रास्ट्रक्चर ते सगळं तिथं येईल. क्रीडा संकुल देखभाल दुरुस्तीसाठी जे आहे जिल्हा वार्षिक योजनेमध्ये 1% निधी राखीव आहे बघा. आता बघा, जिल्हा वार्षिक योजनेतला 1% क्रीडा संकुलांसाठी, 1% कशासाठी होता आता, दिव्यांगांसाठी. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचं कार्यालय जे आहे, तर तिथं जे आहे AI बेस्ड हायटेक कमांड कंट्रोल जे आहे ते स्थापण्यात येईल बघा. आता पोलीस डिपार्टमेंटला याची फार गरज आहे, कारण सायबर क्राईम वाढलेला आहे. सायबर क्राईम, डिजिटल अरेस्ट, मग त्याच्यामध्ये AI रिलेटेड काम तिथं पण प्रॉपर झालं पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की काय आहे काय नाही. टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याचदा काय होतं ना, असा क्राईम का होतो, कारण तो टेक्नॉलॉजीत पुढं असतो, आपण मागे असतो. हॅकर सिस्टीम हॅक का करतो, कारण तुमची सिस्टीम जी येतं ती कुठंतरी 2 पावलं मागं असते. ओके, सायबर सुरक्षेसाठी जे आहे आपल्या इथं जे आहे बघा, महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापन केलं जाईल. महाराष्ट्रामध्ये 18 न्यायालयांची स्थापना होणार आहे. नवीन न्यायालय जे आहे बघा, पटापट न्यायदान करून मोकळं केलं जाईल सगळ्यांमध्ये, है ना. तारीख पे तारीखचा विषय मिटवून टाकतील 18 नवीन न्यायालय जे आहे. पर्यटन स्मारक जी आहेत बघा, पर्यटनाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं आता, तर 2024 जे आहे पर्यटन धोरण जे आहे आपलं, 10 वर्षात पर्यटन क्षेत्रामध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे बघा. टुरिझम सेक्टर 1 लाख कोटी. ओके, आग्र्याला जे आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक जे आहे ते उभारलं जाईल. ओके, त्याच्यानंतर म्हणजे आता इतिहास तुम्हाला माहिती आहे, आग्र्याची जी स्टोरी आहे त्याच्या बेसिसवर आंबेगाव पुणे जे आहे बघा शिवसृष्टी प्रकल्प 50 कोटी आहे. कोकणातलं संगमेश्वर जे आहे बघा छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक तिथं उभं केलं जाईल. आता हे छावा मूवीमध्ये पण तो रेफरन्स आहे. मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून हरियाणातलं पानिपत जे आहे बघा तिथं पण स्मारक जे आहे तर ते उभं केलं जाईल बघा. सो चैत्यभूमी दादर मुंबई इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे स्मारक आहे त्याच्यासाठी पुरेसा निधी सरकारने दिलेला आहे, ते एक उभं राहील बघा. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जे आहे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई इथं त्यांचं भव्य स्मारक जे आहे ते उभं केलं जाईल बघा. सो पर्यटनाच्या बाबतीत आणि कुठले कुठले स्मारक उभे राहणार आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जे आहे 220 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. हे आता न्यूजमध्ये आहे सध्या जे आहे ते. ओके, आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव जे आहे बघा नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, इथं स्मारक आणि महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र, महिलांसाठी जे आहे ट्रेनिंग सेंटर, स्किल डेव्हलपमेंट ते काम तिथं होईल. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे आहेत त्यांचं जन्मस्थळ जे आहे बघा वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, इथं त्यांचं स्मारक उभं केलं जाईल. ओके, सो अण्णाभाऊ साठेंचं लिखाण पण जे आहे ते खूप खूप महत्त्वाचं आहे बघा. तुम्हाला आयुष्यात कधी वेळ भेटला तर फकीरा नावाची कादंबरी नक्की वाचा. ओके, सन 2027 मध्ये जे आहे बघा नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याच्यासाठी नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा जो आहे तर तो तयार करण्यात आलेला बघा. 2027ची जी आहे सिंहस्थ कुंभमेळ्याची जी आहे तर ती व्यवस्था. सो तुम्हाला तुमची व्यवस्था करायची असेल तर जेवढे नाशिककर आपल्या इथं आहेत तर त्यांच्याबरोबर चांगले संबंध मेंटेन करा, म्हणजे राहायची आणि खायची तरी व्यवस्था तुमची होईल, फिरायची होऊ शकते तिथं, आहे ना. सो तेवढं एक जे आहे. आणि जर बोटी वगैरे घेणार असले ते तर तुम्ही पण पार्टनर होऊ शकता तिच्यामध्ये. लोक तिकडे करोडपती झालेत हां आता गोदावरीमध्ये जे आहे बोटिंग गिटिंग करायला, है ना. त्याच्यानंतर जे आहे की नाशिक जे आहे बघा तिथलं रामकाल पथ विकास प्रकल्पाअंतर्गत जे आहे रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदाटत परिसर जे आहे तो विकसित केला जाईल. आता बघा काळाराम मंदिराचा संदर्भ आपल्याला इतिहासामध्ये मिळतो बघा. ओके, दुर्गम ते सुगम कार्यक्रम जे आहे बघा रोपवेनी 45 ठिकाणं जोडली जाणार आहेत बघा. दुर्गम ते सुगम
दुर्गम भाग जो असतो टेकडा वगैरे, तुम्ही रायगडाला कोण कोण गेलंय बरं? चालत किती लोक गेले तुमच्यापैकी? का रोपवेने गेले होते? है ना, दोन्ही ऑप्शन्स आहेत तिथं, पायऱ्यांनी जे आहे आणि रोपवेनी जे आहे. आता पायऱ्यांनी जाणं इतकं सोपं नाही बघा. एखाद्याने अर्ध्याच रस्त्यात तिथं ठाण मांडलं की आता काही चाललं जात नाही, तर त्याला काय डोक्यावर घेणार आहे आपण? रोपवे आला. दुर्गम भागांमध्ये, हिली एरियामध्ये जे आहेत तुम्हाला 45 ठिकाणी रोपवे. महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानकांच्या विकासाची कामं हाती घेण्यात येणार आहे बघा. मराठी साहित्यामध्ये महानुभाव पंथ सिलेबसला आहे पेपर 1 मध्ये, आणि पेपर 2 मध्ये स्मृतीस्थळ नावाचं पुस्तक पण आहे. सो रामटेक इथलं श्रीराम मंदिर जे आहे त्याचं नूतनीकरण होणार आहे बघा. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यामधलं माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक उभा केला जाणार आहे बघा. ते रील्स असतात ना, काचेचा स्कायवॉक, काच असते असं वाटतं पडतो की काय खाली, है ना, लोक ओरडतात वगैरे, है ना, पडत मात्र नाही, जीवही जात नाही त्यांचा. सो काचेचा स्कायवॉक. दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस जो आहे अभिजात मराठी भाषा जी आहे त्याच्यासाठी साजरा होईल बघा. 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह अनुवाद अकादमी स्थापन करण्यात येणार आहे. आणि जसं आता हिंदी भाषा सप्ताह वगैरे असतो तसं मराठी भाषेसाठी. देन आता याच्यामध्ये जे आहे बघा, सार्वजनिक क्षेत्रामधले जे उपक्रम असतात बघा, त्याच्यासाठी कंपन्यांकरता जे आहे अभय नावाची योजना आलेली आहे बघा. ओके, अभय योजना काय असते की या योजनेमध्ये कंपन्या वगैरे जे आहेत त्यांचे जे कर थकलेले आहेत तर त्या करांसंबंधी जे आहे त्यांना सूट देण्यात येते की थोडंसं आपण प्लस मायनस करून तो कर भरून घेऊयात. कारण कधी कधी कर मग थांबूनच राहतात ते, म्हणजे तुम्हाला जर 100 पैकी 100 भेटणारच नाही, तर मग किमान काय करा, त्या 100 मधले 70 तरी द्या बाबा आम्हाला. ओके, अभय योजना जी आहे मग लोक भरतात तिच्यातून कर वगैरे, शासनाला जे आहे बेनिफिट मिळतं. व्यक्तिगत मालकीचे परिवहन जे आहे बघा, ओके, ते सोडले तर 4 चाकी CNG आणि LPG वाहनांवर जे आहे कर वाढवण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर व्यक्तिगत वापरासाठी गाडी घेतली 4 व्हीलर, इट्स ओके, पण अदर दॅन व्यक्तिगत जर असेल तर त्याच्यावर कर लावला जाईल. तो जास्तीचा वाढवण्यात आला, म्हणजे तो लागतच होता, आता वाढवला आहे तो. आता व्यक्तिगत मालकीच्या परिवेश तर जे आहे बघा, CNG LPG वाहनांवरचा मोटर वाहन कर जो आहे त्याच्यात 1% वाढ प्रस्तावित आहे. 1% वाढ होऊन जाईल करामध्ये. आणि इथं जे आहे 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल आपल्याला मिळू शकतो. टॅक्स जे आहे जास्तीचा वाढेल, 1%नी वाढेल, मग सरकारला कडे तेवढा टॅक्स येतो. त्याच्यानंतर जे आहे बघा, 30 लाखापेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरचा जो आहे मोटर वाहन कराचा विचार केला तर 6% दराने जे आहे कर तिच्यावर लागेल बघा. आजकाल जे आहे स्टेटस सिम्बॉल आहे किंवा जे लोक ॲफोर्ड करू शकतात ते घेतात. 30 लाखाची गाडी वगैरे जे आहे 40 लाख 50 लाख, मग त्याला जे आहे की आपल्याकडे कसं आहे प्रोग्रेसिव्ह कराची सिस्टीम आहे बघा. भारतामध्ये ज्याचं उत्पन्न जास्त त्याला कर जास्त लागतात, ज्याचं उत्पन्न कमी त्याला कर कमी लागतात. मग आता ह्या सिच्युएशनमध्ये जे आहे 30 लाखाची गाडी घेणं म्हणजे मोठा कार्यक्रम झाला, त्यामध्ये 6% कर लागणार बघा. त्याच्यानंतर जे आहे कराची जी कमाल मर्यादा आहे, तापमान यायचं ना बातम्यांमध्ये, कमाल किमान, कमाल म्हणजे मॅक्झिमम, मॅक्झिमम मर्यादा वाढवलेली आहेत म्हणजे अजून पुढं सरकवलं त्याला. तर ती जी आहे 20 लाखावरून 30 लाख प्रस्तावित आहे बघा, कमाल मर्यादा जी आहे कराची. त्याच्यानंतर याच्यात 170 कोटी अपेक्षित आहे त्यांना की एवढे एवढे मिळतील. आता बघू, तर ते नाही मिळाले या वर्षात तर मग पुढच्या वर्षी अजून वाढवायचे, कमी करायचे, काय करायचे, नाही तर मग दुसरीकडून काढायचे. बांधकामासाठी जे वाहनं वापरले जातात बघा त्याच्यावर 1 टाईम जे आहे कर आकारणी, मग याच्यात क्रेन, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स, इस्केवेटर्स असे जे आहेत बघा, याच्यावर जे आहे 60% दराने प्रस्तावित आहे बघा. 180 कोटी जे आहे महसूल त्याच्यामधून मिळू शकतो, सरकारला वाटतं एवढा भेटेल. ओके, हलक्या माल वाहतूक वाहन जे आहे बघा LGV मोटर वाहन जे आहे, सो तिच्यामध्ये पण जे आहे 60% दर यांनी दिलेला आहे बघा. आता मुळात काय आहे ना की हे तुम्हाला परीक्षेत विचारलं जाण्याचे चान्सेस कमी आहेत, पण तुम्हाला माहीत पाहिजे की शासनाला कर कुठून कुठून मिळतो, शासनाकडे पैसे कसे येतात, किंवा जर आपली तिजोरी खाली झाली ती भरायची कशी, कुठं कुठं कर वाढवू शकतो आपण, स्कोप कुठं आहे आपल्याला. आता 30 लाखाचं व्हेकल घेणारी व्यक्ती जी आहे तर ती भरू शकते, म्हणजे ती जास्त लोड घेणार नाही, ती म्हणजे 6% ठीक आहे घेऊन टाका, काय प्रॉब्लेम नाही. फक्त कधीतरी ते कमेंट वगैरे करतो फेसबुकवर, रस्ते पण चांगले करा की, मग तेवढ्यापुरतं तिथं आयुष्य आहे. ते पैसे देतात मग तिथून तो पैसा येऊ शकतो, कारण ते प्रोग्रेसिव्ह आहे बघा. ओके, सो त्या केसमध्ये हेच जर आपण म्हटलं रिक्षाला वाढवायचं तर मग ते गडबडून जाईल रिक्षा चालकांसाठी. ओके, त्याच्यानंतर जे आहे की जे स्टॅम्प पेपर वगैरे असतात बघा, मुद्रांक शुल्क जे असतं बघा, तर
100 ऐवजी 500 रुपये. कशासाठी? एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास. म्हणजे जर एक व्यवहार करताय आणि त्याच्यासाठी एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट्स आहेत तिथं, तर मग त्या केसमध्ये 100 ऐवजी स्टॅम्प कितीचा लागेल? 500चा. म्हणजे कितीचा? डायरेक्ट 100वरून 500वर गेलो आपण. तेलगीला हे गणित चांगलं कळलं होतं बघा. ओके. त्याच्यानंतर जे आहे आता इथं जे आहे बघा, अभिनिर्णय प्रक्रिया जी असते त्याच्या आधी 100 ऐवजी 1000 केलेलं आहे बघा. म्हणजे स्टॅम्प जे आहेत तिच्यामध्ये पैसे वाढवलेले आहेत. सो वेगवेगळ्या याच्यातून गव्हर्नमेंट जे आहे पैसे जे आहेत ते वाढवत जातं बघा. ओके. आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण हे बजेट बघतो किंवा कुठला अर्थसंकल्प बघतो, या अर्थसंकल्पामधलं जे आहेत बघा, ज्या योजना असतात त्या योजना तुम्हाला प्रॉपर माहीत पाहिजे. कुठली योजना अभ्यासायची असेल तर ती कशी अभ्यासली पाहिजे, तर तिच्यामध्ये योजनेचं पूर्ण नाव माहीत पाहिजे, कुठल्या मंत्रालयाची ती माहीत पाहिजे, त्या योजनेचं उद्दिष्ट माहीत पाहिजे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असतो की UPSC असे प्रश्न नाही विचारत, पण MPSC काय विचारतं? MPSC तुम्हाला उद्दिष्ट विचारणार. UPSC MPSC या सगळ्याबरोबर जे आहे ना त्याची डेट विचारतं की कधी लॉन्च झालेली आहे. बट डेट पण कशी? डे, मंथ आणि इयर या फॉर्मॅटमध्ये. हे MPSCच्या परीक्षांमधलं वैशिष्ट्य आहे बघा. वन लाईनर डायरेक्टली ही योजना कधी सुरू झाली. ओके. त्यामुळं अशा गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. अख्खी योजना केली, पण योजना नेमकी कुठल्या दिवशी सुरू झाली होती, कुठल्या महिन्यात, ते नाही केलं. 2015ची योजना आहे मान्य आहे, पण कुठल्या महिन्यात सुरू झाली होती, कधी लॉन्च झाली होती, ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. सो तो कन्सर्न तिच्यामध्ये असतो. सो इथं आपण थांबूयात. आणि याच्याबरोबर जे महत्त्वाचे बाकीचे कन्सर्न आपण बघितले, पर्यटनाच्या बाबतीत कुठं काय होणार आहे काय नाही, तर तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो, थँक्यू.